दुसरं एक गोष्ट चेंज करणं मला जे वाटतं गरजेचं, जे ग्रामीण महाराष्ट्रातल्या त्यांना वाटतं, सरकारच्या योजना याच्यावरती इतकी डिपेंडन्सी आहे. म्हणजे आज माझ्या माहितीत अनेक शेतकरी असे आहेत, ह्याच्यावरती मला कदाचित नेगेटिव्ह हे येतील, अनेक शेतकरी असे आहेत की जे सरकारी योजना न घेता डायरेक्टली एक्सपोर्टचा बिझनेस करत आहेत. लोकल आडतदार, APMC याच्यावरती डिपेंडन्सीच नाही आहे. सो तुम्ही का तर मोठा विचार करत नाही आहे. सो मोठा विचार केल्याशिवाय मोठा अचीव करणं पॉसिबल होणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही एका लिमिटच्या बाहेरचा विचार करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची प्रोसेसचा विचार करत नाही किंवा बॅकवर्क करत नाही. मला उद्या समजा रेंज रोवर घ्यायचे, रेंज रोवर वेल्लार घ्यायचे, तर मला बॅकवर्क करायला लागेल ना, की त्याला किती पैसे लागतील, ते पैसे मला जमवायला किती काम करायला लागेल, माझं प्रॉफिट काय असलं पाहिजे. सो ते बॅकवर्क होतच नाही, कारण तुमचे विजन्सच लिमिटेड आहेत. मी जर पोहण्याचा विचार फक्त डबक्यातच करत असेल तर समुद्र माझ्यासाठी शक्यच नाही असं होणार. पण ऑलरेडी काही लोक आहेत ना, समुद्रात पोहत आहेत. मग जर ते करू शकतात तर मग तुम्ही का नाही करू शकत. हा जो माइंडसेट आहे ना, की जर त्यांनी अचीव केलं आहे तो करू शकतो. त्याला पण 2 पाय, 2 हात, 2 डोळेच आहेत, शिंग आलेली नाही आहेत, शेपूट नाही आहे वेगळी, तो करू शकतो. मग तुम्ही का नाही करू शकत. लोक प्रत्येक माणसाची पॉझिटिव्ह साईड दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याची निगेटिव्ह साईडचा विचार नाही करत. की नाही, त्यांनी ते अचीव केलं कारण त्याला घरातून सपोर्ट होता, त्यांनी ते अचीव केलं कारण त्याला शिक्षण जास्त होतं. तुझी पण एक पॉझिटिव्ह बाजू आहे, त्या पॉझिटिव्ह बाजूवरती वर्क करणं. आपण नेगेटिव्ह बाजूवरती जास्त वर्क केलं जातो स्वतःच्या. आणि अजून एक सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे सेल्फ टॉक. ज्यावेळेस सेल्फ टॉक तुमचे नेगेटिव्ह असतील त्यावेळेस तुमची ग्रोथ कधीच होणार नाही. मी जर माझ्या होते, अरे नाही यार माझं आयुष्यात असं आहे, माझ्या घरातच हा प्रॉब्लेम आहे, माझं हेच प्रॉब्लेम आहे, माझ्या आईवडील सपोर्ट नाही करत, दीज आर माय सेल्फ टॉक. मी जर स्वतःबद्दल बोलताना वाईट बोलत असेल तर मी का अपेक्षा करतो की जगाने माझ्याबद्दल चांगलं बोलावं. जर मी माझ्याबरोबर स्वतःबरोबर जो सेल्फ टॉक हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःबरोबर काय बोलता हे एकदा शांतपणे लोकांनी विचार केला ना तर मॅक्सिमम लोकांना जाणवलं की आपण स्वतःबरोबर नेगेटिव्ह बोलतो. दिस नीड्स टू बी चेंज. बाकी आपली मराठी लोकांमध्ये जिद्द आहे, आपल्या लोकांमध्ये काम करण्याची तयारी आहे, मेहनत करण्याची तयारी असते. आपण पुढे मागे बघत नाही. आपण वेळ आली तर हात उचलायला पण काम पुढे मागे बघत नाही, वेळ आली तर हात जोडायला पण पुढे मागे बघत नाही. सो व्यवसायासाठी लागणारे सगळे गुण आहेत आपल्याकडे. प्रॉब्लेम फक्त या काही ठराविक 2-3 गोष्टींचा आहे, त्या जर चेंज झाल्या. आणि असं नाही हे काय सगळ्याच मराठी माणसांसाठी येत नाही, कारण मराठी माणसं व्यवसाय करत आहेत. मराठी माणसं अनेक आहेत की जे मोठ्या मुद्द्यावरती आहेत व्यवसाय करत असताना. पण जेनेरिक जर सांगायचं झालं तर हे काही गुण आहेत जे दॅट नीड्स टू बी चेंज. कर्जाची भीती वाटते का मराठी लोकांना? असेल कदाचित. नाही, तुमचा काय अनुभव आहे? मला नाही वाटत माझ्यावरती. तुम्हाला नाही, पण होतं कर्ज, पण मी लोकांना तुम्ही भेटता. लोकांना कर्जाची भीती वाटते म्हणण्यापेक्षा कर्ज फेडायचं कसं याची भीती वाटते. कर्जाची भीती नाही वाटत. कर्ज घेताना आपल्या माणसं पुढे मागे बघत नाहीत, त्यांचं प्लॅनिंग प्रॉपर असतं, पण ते फेडण्यासाठीच्या सिस्टीम्सच अवेलेबल नाही आहेत ना. कारण मला व्यवसाय न करता मला नोकरीच करायची आहे. मी एक गोष्ट कायम बोलतो की तुम्हाला जर फक्त EMI भरायचे असतील तर मग नोकरीच करा आयुष्यभर. पण आईवडिलांची, मुलांची, बायकोची, नवऱ्याची स्वप्न पूर्ण करायचं तर व्यवसायच करावा लागेल. आणि महाराजांचंच वाक्य ना की राज्य छोटं का असेना स्वराज्य असावं, तसं मग व्यवसाय छोटा का असेना स्वतःचा असावा. वडापावची गाडी टाका, सुरुवात त्यातनं करा, छोट्याने सुरुवात होते. आणि दुसरं म्हणजे कर्जाच्या बाबतीत एक मोठा अजून एक हे आहे, तो म्हणजे व्यवसाय चालू करायला मला लोन्स घ्यावे लागतील किंवा पैसे उचलावे लागतील मार्केटमधून. काही गरज नाही आहे. तुमच्या हातात जितके पैसे आहेत त्यातनं पण आजच्या तारखेला व्यवसाय उभे करणं पॉसिबल आहे. कारण आपण जे कायम बोलतो ना फ्युचरमध्ये असं होईल, फ्युचरमध्ये तसं होईल, ते फ्युचर आज आहे. आज आपण AIच्या जमान्यात जगतोय. व्यवसाय चालू करायला भांडवलाची गरज नाही लागत. फक्त काय करायचा, कुठे करायचा, कसा करायचा याच्यावरती थोडंसं रिसर्च आणि अभ्यास करणं. आणि दुसरा एक प्रॉब्लेम येतो ते म्हणजे लोकांकडनं शिकणं थांबवलं लोकांनी. आपल्या मराठी माणसामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम बघतोय मी की नाही आता बास झालं रे, शिक्षण खूप झालं. शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकतो ते शिक्षण नाही आहे. आज मी माझ्या स्वतःच्या ट्रेनिंगसाठी वर्षाला साधारणपणे 40 ते 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. आणि आय फील आय एम द प्रोडक्ट ऑफ दॅट ट्रेनिंग्स. मी माझ्या माइंडसेटवरती काम करतो. मी जे आज सांगतोय तुमच्यासमोर जे बोलतोय कॉन्फिडेंटली त्याचं कारण मी माझ्या माइंडसेटवरती काम केलं. आय गॉट ट्रेन्ड माय सेल्फ फॉर दॅट. मी माझ्या ट्रेनिंग सिस्टीमवरती काम केलं आहे. माझ्या बिझनेससाठी माझे वेगळे कोच आहेत. माझ्या लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टसाठी आय हॅव डिफरंट मेंटॉर्स. तुमचे पण स्वतःचे मेंटॉर्स? ऑफकोर्स माझे मेंटॉर्स आहेत. म्हणून म्हटलं की अनफॉर्च्युनेटली मला माझ्या स्वतः ट्रेनिंग घ्यायला मला US कॅनडाला, सिंगापूरला जायला लागतं, कारण महाराष्ट्रामध्ये ट्रेनर्स नाही आहेत.
किंवा साऊथ ऑफ इंडियाला जावं लागतं. कारण इथे आपल्याकडे तेवढे स्ट्रॉंग ट्रेनर्स नाही, कारण लोक सेल्फ डेव्हलपमेंट करत नाहीत. आणि जे करतायत ते लोक मार्केटिंग नाही करत आहेत. देर आर मल्टिपल ब्युटिफुल मेंटॉर्स इन महाराष्ट्र, पण ते स्वतःला मार्केट नाही करत आहेत. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळत नाही आहे. आता एक मंत्र, ओंकार माळी का सक्सेसफुल झाले ह्याचा एक मंत्र असेल ना, काहीतरी एक मंत्र सांगा. माझ्या मते मंत्र असं नाही म्हणता येणार. एक सक्सेस ऑफ युअर बाउन्स बॅक ॲटिट्यूड. सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. बाउन्स बॅक ॲटिट्यूड. मी अनेक वेळा पडलो, अनेक वेळा माझ्या लाईफमध्ये अशी पोझिशन आली की सगळं संपलं, करोड रुपयाचं कर्ज झालं, आणि त्यातनं पण मी परत उभा राहिलो, कारण माझा का क्लिअर होता. माय व्हाय वॉज व्हेरी क्लिअर की मला जे करायचं ते माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या मुलांसाठी आणि माझ्या बायकोसाठी करायचं. आणि त्यामुळे मला माहिती होतं की मला काही झालं तरी त्यांना जे लाईफस्टाईल मला द्यायचं आहे, की त्यांना जे आयुष्य मला द्यायचं, किंवा त्यांना जे समाधान मला द्यायचं आहे, ते खूप माझं क्लिअर होतं पहिल्या दिवसापासून. आणि दुसरं माझा का खूप क्लिअर आहे की मला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी व्यवसाय करावा आणि ते व्यावसायिक म्हणून घडावे. म्हणजे मी जेव्हा स्वतः रोज मॅनिफेस्ट करतो किंवा देवाला प्रार्थना करतो, तर माझं सगळ्यात पहिलं वाक्य असतं की मी आज भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच आहे, आणि माझ्याकडनं शिकलेली सगळी लोकं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सक्सेसफुल होत आहेत. सो आय डोंट ओनली थिंक ऑफ माय सक्सेस, आय थिंक ऑफ देअर सक्सेस ऑल्सो. माझ्या प्रार्थनेमध्ये लोकांचा सक्सेस असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लोकांच्या सक्सेसवरती काम करायला चालू करता, तुमचं सक्सेस बाय डिफॉल्ट येतं. इट्स अ बाय प्रोडक्ट. तुम्ही प्रार्थना करता, मला एकच सांगा, जे यश मिळतं ते देवावर अवलंबून आहे की आपल्या कर्मावर? कॉम्बिनेशन आहे, दोन्ही गोष्टींची दोन्हीचं कॉम्बिनेशन. मी देवावरती खूप विश्वास ठेवतो. मी माझ्या हातात ते खडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी न्यूमरोलॉजी असेल, बाकी ॲस्ट्रोलॉजी असेल, खूप विश्वास ठेवतो. पण फक्त देवावरती विश्वास ठेवून देरे हरी खाटल्यावर येऊ शकत नाही. तुमचे कर्म पण त्या दिशेने असणं इम्पॉर्टंट आहेत. आणि नशिबाची साथ आणि तुमची कर्म ह्याचं कॉम्बिनेशन इज लक. ग्रेट. ओंकारजी, तुम्ही इकडे आलात आज आणि खूप छान अशी आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे यासाठी तुम्हीच हटताय. खूप छान वाटलं, बरं वाटलं आपल्या लोकांसाठी कोणी काम करतंय बघून. थँक्यू सो मच. इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र आणि जय भवानी तुम्ही म्हणता तसं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.